नमस्कार शेतकरी मित्रांनो, कोटी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. 19व्या हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना मित्रांनो या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा. तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, आता PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19वा हप्ता मोदी सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजनेपैकी एक आहे. देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार आहे. तसेच 19व्या हप्त्याची रक्कम 9 कोटी असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. बातमी ऐकून अनेक शेतकऱ्यांच्या आनंदाला जागाच उरली नाही. हे विशेष प्रत्यक्षात 19वा हप्ता येण्यापूर्वीच अनेक लाभार्थ्यांना खूपच आनंद झालेला आहे. खरं तर किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने सुरू केलेली योजना केंद्र सरकारच्या वरिष्ठ योजनांपैकी एक आहे, ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर ही रक्कम DBD द्वारे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 सन्मान निधी हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 18व्या हप्त्यापैकी वाटण्यात आले असून आता 19व्या हप्ता लागू होणार आहे. लवकरच मोदी सरकार 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. तरी शेतकरी 18व्या हप्त्याचे प्रतीक्षेत आहेत. मात्र अंतिम तारखेबाबत अद्याप कोणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, या दिवशी 19वा हप्ता येईल का? PM किसानच्या 19व्या हप्त्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशी स्थिती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तथापि हप्त्याचे अंतिम तारखेची अधिकृत पुष्टी अद्याप प्राप्त झालेली नाही. तुम्हालाही तुमचे नाव या यादीमध्ये बघायचे असेल तर शेतकरी मित्रांनो, PM किसान ब्लॉक 1 वर जाऊन तुमचे नाव या यादीत काढून टाकले आहे. तर शेतकरी मित्रांनो, नाही हे तुम्ही सेट तपासू शकता. तुम्ही हप्ता आणि KYC संबंधित अपडेट देखील तपासू शकता. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना म्हणजे काय? PM किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. तेव्हापासून या योजनेत नोंदणी केलेले सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळत आहेत. प्रत्येक PM किसान हप्ता लाभार्थ्यांना एकूण 2,000 रुपये प्रदान करतो. अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा लाभ जोडीना मिळेल का? PM किसान योजनेच्या संदर्भात हे प्रश्न नेहमीच येतात. एक जोडपे किंवा वडील, मुलगा किंवा घरातील एकापेक्षा जास्त सदस्यांना PM किसान योजनेअंतर्गत सन्मान निधी मनी ट्रान्सफरचा लाभ मिळू शकतो का? एकापेक्षा जास्त असू शकता का सदस्य त्याचे लाभार्थी होऊ शकता का? तर सरळ उत्तर. तर शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे कायद्याच्या नियमानुसार PM किसान योजनेचा लाभ घरातील फक्त एका सदस्याला मिळू शकतो. त्यात वेळी जर आई, पत्नी किंवा वडील, मुलगा किंवा कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात, कारण अशा व्यक्ती किसान सन्मान निधीसाठी पात्र नाहीत. PM किसान योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीलाच दिला जातो, असेही केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे. PM किसान सन्मान निधी शेतकरी योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या कोणत्याही समस्या येथे मांडू शकता आणि या योजनेशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान 19वा हप्ता आत्तापर्यंत देशातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत करोडो लोक जोडलेले आहेत. त्यापैकी शेवटचा 18वा हप्ता
8 कोटी शेतकऱ्यांना मिळालेला आहे. म्हणजेच सध्या 3 कोटी शेतकरी या योजनेअंतर्गत या तपासणीपासून वंचित राहिलेले आहेत. तर हे 3 कोटी शेतकरी त्यांचे आधार ई-केवायसी सुधारू शकतात किंवा इतर कोणतीही समस्या आहे. आता पुढच्या हप्त्याचे वेळी 2 हप्त्याचे पैसे एकत्र दिले जातील. त्यामुळे पुष्कळांना 2 हप्त्याचे पैसे मिळू शकतील. म्हणजेच पुढच्या वेळी फॉर्म दुरुस्त केल्यावर 4,000 रुपये मिळतील. पीएम किसान 19वा हप्ता 2024 या संदर्भातच मित्रांनो, या वर्षात विधानसभेच्या निवडणुकीही होणार आहेत, ज्यासाठी सरकार एकच वेळ 2 हप्ते जारी करू शकतो. आतापर्यंत योजनेचा 18वा हप्ता देण्यात आला आहे. पण शेतकरी मित्रांनो, आणि आता 19वा हप्ता डिसेंबर महिन्यात जारी केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑक्टोबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. अशा परिस्थितीत 19वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान कधीही जारी केला जाण्याची शक्यता आहे. पुढील हप्त्याची लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ई-केवायसी, जमीन पडताळणी आणि आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी या 3 गोष्टी केल्या नाहीत ते लाभापासून वंचित राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरंच लवकरात लवकर या गोष्टीचा लाभ घ्या आणि आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला म्हणजेच कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.